जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज सुट्टी आहे पण लेट व्हायला पाहिजे होती. मॉर्निंग पण लवकरच झाली आहे. 8 वाजता आज मॉर्निंग झाली आहे. काय माहिती अचानक का सकाळी जाग आली आणि ज्ञाना पण हालेडुले करायला लागली. मी म्हटलं आता उठलं आणि फाल्गुनी उठून गेली पण आहे खाली. ज्ञाना अजून झोपली आहे. स्वतः हालेडुले केलं, आम्हाला उठवलं आणि स्वतः झोपली. सो सगळ्यांना एक क्वेश्चन पडलेलं, कुठे जाणार. तर अजून एक हिंट देतो तुम्हाला की फेब्रुवारी महिना आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे आहे. आमची ॲनिव्हर्सरी आहे. व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं प्रेमाचा दिवस आहे. सो अशाच ठिकाणी चाललो आहे की जिकडे प्रेम मंदिर आहे. आता गेस करून सांगा कुठे चाललो असेल आणि काय प्लॅनिंग असेल ते. म्हणजे ही वेगळी जागा आहे, नवीन काहीतरी आहे. ॲक्च्युअलमध्ये मला 2 वर्षापासून तिथे जायचं होतं पण ते नाही पॉसिबल झालं काही कारणास्तव. पण ह्यावेळेस होणार आहे असं मी स्वतःहून प्लॅन केलं. म्हणून त्यासाठी आता फाल्गुनीला मी आज सांगणार आहे, कारण की सगळ्या कपडे बॅग सगळ्या रेडी करायच्या आहेत. त्यामुळे तिला आज सांगावं लागेल. सो चलो, तुम्ही गेस करत राहा काय काय आहे काय नाही आहे. मी आता पटपट रेडी होतो, नाहीतर मग त्याच्या आधी काय आणून द्यायचं, फिश काय आणायचं असेल तर ते घेऊन येतो आणि मग आणून देतो. आणि चला बघूया पुढचा आजचा दिवस कसा जातो आणि काय आहे ते. तोपर्यंत भेटूया. सगळ्यांनी कनेक्ट राहा आणि गेस करत राहा. आमच्या इथे सकाळी वरच्या घराचा आमचा एकच यूज आहे की चपाती भाकरी बनवायला आई इकडे. आई नाही बनवत, कामवाली असते. काय चपाती भाकरी बनवायला? मग आज आली नाही. कशासाठी चपाती भाकरी बनवायला? हे तर मी पहिल्यांदा ऐकतो आईचं. शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. हे तुम्हाला दाखवतो थोड्या आत काय आहे ते. फंटास्टिक गोष्ट आहे. ज्ञानाने चुलबुल करत होती, मग उठलं, झोपच नाही लागेल. रोज 6 नाही 6:30 झाले रोजची उठायची रुटीन. मला हा आता प्रकार दाखवतो काय आहे. खूप छान आहे. याच्या डिटेल्स मी तुम्हाला आता देतो कशा काय आहे आणि सगळ्यांना युजफुल आहे आणि भारी आहे. सो इथे बसलोय सगळं कामून मागून. कशासाठी बसलोय? सो मी मागवलेला आहे अगारोचा रॉयल BLDC स्टँड फॅन, जो की टॉवर फॅन आहे आणि मल्टिपल यूजसाठी आहे. खूप छान आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं गरमी खूप वाढत चाललेली आहे. सो मग कुठला फॅन? तर अगारोचा BLDC फॅन खूप छान आहे आणि कम्फर्ट पण आहे. ही एक पॉवर केबल आहे जी की फॅनच्या खाली सॉकेट दिला आहे, तिथे प्लग करायची आहे. आणि इकडे डिजिटल डिस्प्लेसोबत सॉफ्ट टच कंट्रोल दिला आहे. पॉवर कंट्रोलवर टॅप करून ऑन ऑफ करू शकतो. वर हे अप अँड डाऊन ॲरोवर क्लिक करून तुम्ही 1 ते 12पर्यंत स्पीड कंट्रोल करू शकता. त्याचबरोबर इथे स्विंग फंक्शनसुद्धा दिलेला आहे, जो की राईट लेफ्ट 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगल सेट करू शकतो. एवढंच नाही तर यातील फंक्शनमध्ये वर खाली 50 डिग्री 90 डिग्रीचा अँगल मिळतो. आपल्याला पाहिजे तर आपण स्विंग आणि टिल्टचं कॉम्बिनेशन करून हा फॅन यूज करू शकतो, जो की वर खाली पण होईल आणि राईट लेफ्ट पण होईल. इथे दोन्ही पण तुम्हाला फरक कळायला पाहिजे म्हणून मी एका साईडला पूर्ण स्विंग आणि टिल्टचं फंक्शन दिलं आहे आणि दुसऱ्या साईडला फक्त वर आणि खाली केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये 3 लाईटचे मोड्स दिलेले आहेत, तर कोणत्याही मोडमध्ये आपण ठेवू शकतो. या फॅनसोबत एक एक्स्ट्रा फंक्शनसाठी रिमोट कंट्रोलसुद्धा दिलेला आहे. ऑन ऑफ, फॅन स्पीड, स्विंग, टिल्ट हे सगळे फंक्शन तर आहेतच. त्यासोबत एक्स्ट्रा 5 मोड्स फंक्शन म्हणजे नॅचरल, स्लीप, मम टू चाइल्ड, इको आणि नॉर्मल हे सगळे मोड्स येतात. सगळ्यात भारी तर या फॅनमध्ये आपण टायमर सेट करू शकतो. 1 ते 8 तासापर्यंत आपण टायमर सेट करून आपल्या कन्व्हिनियंटनुसार फॅन चालू ठेवू शकतो. रिमोट कंट्रोलरचा हा पॉज बटन आहे ना, तो हा मुव्हिंग हेड आहे ना, तो आपल्याला कोणत्या दिशेने पॉज करायचा आहे ना तिथे करू शकतो आणि नंतर स्टार्ट पण करू शकतो. आता इथे आपण फॅनची स्पीड टेस्ट करूया. 1 वर एवढा ठेवला तर होतोय, 5 वर बघा अजून थोडं फास्ट, आणि आता 12 वर ठेवल्यानंतर बघा एवढा स्पीड आहे.
यामध्ये BLDC मोटार आहे. फॅनचा स्पीड जरी किती वाढला तरी पण तुम्हाला आवाज काहीच येणार नाही. त्याचबरोबर हा फॅन तुम्ही AC सोबत यूज करा, कारण हवा पूर्ण रूममध्ये पसरेल. हा फॅन क्लीन करणं खूप इझी आहे. वर लॉक अनलॉकचं बटन दिलेलं आहे आणि खाली एक स्क्रू दिलेला आहे, तो फक्त काढायचा आहे. त्यानंतर हा इझिली ट्विस्ट करून हा बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला ते त्याचे जे फॅनचे पाते आहेत ते पुसायचे आहेत. आणि त्याच्याबरोबर हे समोरचं आपल्याला जर जास्त क्लीन करायचं असेल तर हे समोरचं पण काढू शकतो, मागचं पण काढू शकतो. सो या अगर रॉयल BLDC स्टँड फॅनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जाऊन चेक करा आणि तुम्ही पण परचेस करा. खूप युजफुल आहे आणि छान आहे. सकाळ अशी लवकर झाली ना की थोडासा कंटाळा येतो, कारण की मग काय करायचं असं विचार पडतो सुट्टी असल्यावर. मग काय नाही, टाईमपास रील स्क्रोल करत बसलो. आता वर जातो, रेडी होतो, नानूला उठवतो, रेडी होतो आणि मग बघूया पुढच्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे, कसं काय आहे. पण सगळ्यात आधी तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमची तयारी दिसणार आहे तुम्हाला. आणि परवाच्या ब्लॉगमध्ये थोड्याशा गोष्टी रिव्हील करू की काय आहे काय नाही आहे. फेब्रुवारी महिना आहे तर अजून एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये थोडीशी हिंट मिळेल की काय आहे आणि काय नाही आहे. आणि परवाच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगू की काय आहे आणि काय नाही. आणि थोड्या दिवसात आता आम्ही गावात जाऊ राहायला थोड्या दिवसासाठी. लेट्स सी काय होतं आहे आणि कसं होतं आहे. आणि सगळ्यांना गावातले ब्लॉग तर बघायला आवडतातच. तुम्हाला आवडतात की नाही मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का गावातले ब्लॉग पाहिजे. गावातले ब्लॉग जर पाहिजे असतील तर विलेज लाईफ म्हणून लिहा. आपण गावातल्या ब्लॉगला विलेज लाईफ असं एक टॅगलाईन दिलेली आहे. सो विलेज लाईफ लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आणि गावात सगळ्यांना भेटायला मिळेल. आपलं घर पुन्हा एकदा तुम्हाला मी होम टूर करून दाखवेल कसं आहे आणि काय आहे. थोडेफार चेंजेस केलेत परत घरामध्ये, सो बघूया. आणि फार्म हाऊसचं पण थोडंफार हे हुलिया बदलला आहे. सो आता गावात जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला फार्म हाऊस पण दाखवेल आणि घर पण दाखवेल. सो चला मी आता जातो वर आणि नानूला थोडंसं त्रास देतो आणि अंघोळ करून मग रेडी होऊन खाली येतो. कोण सुंदर रेडी झालं. गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. टिक्की नाही लावली आहे तू, अजिबातच नाही लावली आहे. नाही लावली. दीपा मावशीला विचार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तर बोल बाबाला. पडली ती टिक्की पडली नाही आता, कुठे तरी पडली. जाऊ दे आता, पडली तर. चला माझ्या बरोबर. चला. कुठे जायचं आता? अंघोळ केल्यावर कुठे जायचं? कुठे? हा चला, पप्पाला जय जय करा. जय जय करा पप्पाला. हा ते माझ्याकडे मी देतो. पहिले काय करायचं असतं? पहिले टिक्की लावायची असते का? पहिले काय करायचं? हात जोडायचे, डोकं टेकायचं आणि काय बोलायचं? सुख दे बाप्पा. आणि टिक्की कोण लावतो तुला रोज? बाबा लावतो ना. मग थांब. टिक्की बाबा लावतो. आता कुठे जायचं? आता कुठे जायचं नाना? हा कुठे जायचं? आता कुठे जायचं असतं? ते काय करायचं असतं? कसं करायचं असतं? अजून डोकं. आणि हात जोडून काय बोलायचं असतं? ओम साईराम. सो ही आमची दोघांची डेलीची रुटीन आहे. जेव्हा ती कधी लेट आंघोळ करते किंवा सकाळी लवकर आंघोळ करते. आणि ही लिपस्टिक झोपेतून उठल्यावर पहिले ही लिपस्टिक पाहिजे असते. दीपा मावशीने दिली बोलते. कोणी दिली? दीपा मावशीने. मी नाही दिली, आईने घेतली. नाही आहे, ते फक्त खेळायचंय. सो चला आता खाली फाल्गुनी ब्रेकफास्ट रेडी केलाय, जाऊन बघूया काय. कुणी आंघोळ केली? केली का तुझी? आईने केली बोलते. म्हणजे गोडिया उठली. अजून काय केलं? आंघोळ करून काय केलं? आंघोळ करून बघ किती बघ आंघोळ येते तिला. सकाळपासून भेटली नाही तर. अजून काय केलं? आंघोळ केली आणि काय केलं? ओ बस एवढंच आलं क्लिप.
रात्रभर ए, पण अशीच. आंघोळ केली आणि काय केलं सांग. ते बघ पप्प्या चालू झाल्या याच्या. बाबाला घे ना, बाबाला घेते का नाही. फक्त आई ना. चला बघा, हे बघा किती बार चलाले, किती बार चलाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ए खोटं माझ्या इकडे येते बघ, माझ्या इकडे 11 पार्सल आलेत आईचे. नानू तुला तपडे मागवलेच नाही. ऑनलाईन सांगितलं आपण जाऊन इथून घेऊया. काय घ्यायचं नाही तुला? कसे घ्यायचे? काय घ्यायचेत बाबू, काय घ्यायचेत, काय घ्यायचेत पण तपडे. सगळी तयारी आमची चालू झालेली आहे ऑलमोस्ट फेब्रुवारी महिन्याची. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.